वंदे मातरम. भारत माता की जय. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आज नांदगावची नवीन कार्यकारिणी होते आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही नांदगाव इथे तहसील कार्यालयाच्या बाहेर आमच्या योगेश पैठणकर यांच्या हॉटेलमध्ये बसलेले आहोत, जे आमच्या नांदगाव तालुक्याच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे महासचिव झालेले आहेत. तर टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आहे. तिथेच ही पहिली पत्रकार परिषद आमची भरलेली आहे. त्याचं कारण असं आहे, कारण आम्ही जे आलोय या नांदगावला तर ते व्हाया चांदवड आलेलं आहे. तर चांदवड तालुक्यातलं लासलगाव जवळचं काळखोडे नावाचं गाव आहे. त्या गावातले उमेश शेळके, नमस्कार, यांच्याबद्दल तक्रार केलेली होती रवींद्र शेळके यांनी. आणि ही तक्रार आपल्या पार्टीला प्राप्त झाली. काय तक्रार होती तर रवींद्र शेळकेंनी उमेश शेळकेंकडनं व्याजानं पैसे घेतले. तर ते व्याज खूप अव्वाच्या सव्वा झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची खूप गळचेपी होते. आणि त्याच्यामध्ये मग ती केस आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही स्वतः, मी जितेंद्र भावे संस्थापक अध्यक्ष या नात्याने एक घोषणा करतो की एखाद्या मुद्द्याची दाहकता वाढावी, त्याची सत्यता प्रखरपणे लोकांच्या डोक्यात घुसावी, म्हणून या प्रकरणामध्ये मी उमेशला वसुली टोळ्यांचा, गुंडांचा माफिया म्हणून प्रोजेक्ट केला. दुसरं, त्याला मी खाजगी सावकार हे विशेषण लावलं. त्याच्या आईला सुद्धा कैदाशीन हे वाईट असं विशेषण लावलं. आणि त्याच्यानं प्रश्नाची दाहकता जरूर वाढली. त्याच्यानं उमेश हादरला आणि तो जो काही प्रश्न चिघळत चाललेला होता, या प्रश्नामध्ये आमचे चांदवड तालुक्याचे तालुका अध्यक्ष आमचे समाधान आहेत, बंटी घोरपडे, आर के मामा आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी खूप मेहनत केली. 24-25 दिवस उमेशला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तो काय ऐकत नव्हता. त्याच्यामुळे त्याची दाहकता आम्हाला वाढवावी लागली. पण मी जे शब्दप्रयोग केलेले आहेत, जी वाक्यरचना केलेली आहे, जे विशेषणं लावलेले आहेत, तर तशा वृत्तीचा उमेश नाही, हे त्याच्या आजच्या एका सुंदर कृतीमुळे सिद्ध होत आहे. काय कृती केली त्याने तर त्यांनी जे काही पैसे त्याचे हिशोबाने होत होते ते रवीकडनं घेतलेले आहेत. रवीला आता त्याची तक्रार नाही आहे, ते रवीनं त्याच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे. त्याच्याबद्दल उमेशलाही तक्रार नाही. उमेशला जे 24 गुंठे वावर लिहून दिलेलं होतं, 23 गुंठे ते उमेशने आज त्याच्या नावावर करून दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी शांतपणे पार पडल्या. ही निर्भय महाराष्ट्र पार्टीची जमेची बाजू आहे. काय मत मांडाल सर, बरोबर का? बिलकुल. तर असं भावे सरांच्या लाईव्ह मधून असं अनेकदा घडतं की जेव्हा प्रश्न सुटत नाही त्यावेळेस लोक भावे सरांकडे येतात आणि भावे सर त्या लाईव्ह मधून प्रश्न सोडवतात. आणि उमेश सारखे सज्जन लोक जे आहेत, हे जे लोक आहेत, यांना काही वेळेला मिसगाईड होतं किंवा काही वेगळ्या भूमिका यांच्या ज्या असतात, त्या भूमिका कुठेतरी एक चांगला माणूस म्हणून त्यांच्यात ज्या वेळेस जागृत होतो आणि ते सहज येतात आणि सांगतात की हे आपल्याला मिटवून टाकायचंय. त्याच दृष्टीने आज भावे सरांच्या या लाईव्हच्या माध्यमातून या दोघांमधला वाढत चाललेला तंटा हा मिटलेला आहे की जो चव्हाट्यावर येऊन गेलेला होता. आणि म्हणून आज भावे सरांनी सुद्धा जाहीरपणे यांचा तंटा मिटलेला आहे हे सुद्धा जाहीर केलंय. तर खूपच छान आहे सर. असे लोक पुढे यावेत आणि असे प्रश्न सुटून जावेत, कारण चर्चेशिवाय प्रश्न सुटत नाही आणि भांडणाशिवाय बी भांडण मिटत नाही, असं पण एक विधान न्यायालयांमध्ये चालतं आणि ते आज झालेलं आहे. धन्यवाद. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे आरोप झालेले आहेत ना, तर हा काही सराईत किंवा धंदेवाईक खाजगी सावकार नव्हता. हा अडकलेला होता. यांनी त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि त्या पैशाची रीतसर आता सध्या जे मार्केटमध्ये रेट चालू आहे त्याप्रमाणे त्यांनी व्याज लावलेलं होतं. पण यांना खूपच ते त्रासाचं ठरत होतं. आणि यांनी पैसे कशासाठी घेतले माहिती का? क्लिअर करतो की ऑनलाईन गेमिंगसाठी या माणसाने पैसे वापरलेले, ट्रेडिंगसाठी, शेअर ट्रेडिंगसाठी पैसे वापरलेले या माणसाने. आणि दुसरं, बजाज फायनान्सचे हप्ते भरण्यासाठी त्यांनी ते पैसे घेतले होते. तर हा वाचवणारा सुद्धा ठरलेला आहे वेळेला. फक्त एवढंच आहे, त्याचा ज्या वेळेला अतिरेक होऊन गेला त्यावेळेला तो ताणतणाव वाढत गेलेला आहे आणि त्यांच्यामध्ये सगळा गैरसमज वाढत गेल्यामुळं ते खालीच उतरत नव्हते. संतापाचा पारा इतका चढलेला होता की थंड व्हायला कोणी तयार नव्हतं. शेवटी ते प्रकरण आमच्याकडे आल्यावर आम्ही त्याच्यावर घणाघाती हल्ला केला. सगळं हॅमरनी ठोकलं त्यावेळेला ते तुटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे
की तो गुंड नाही, हे तर आम्ही क्लिअर केलेलं आहे. आणि तो इतक्या मोठ्या मनाचा आहे उमेश, आज चांदवड तालुक्यामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम करायला तयार झालेला आहे. तो श्रीराम फायनान्स कंपनीमध्ये वसुली माफिया नव्हता, तो कर्ज वाटप करण्याचं टेबल त्याच्याकडे होतं. तर मी स्वतः श्रीराम फायनान्स कंपनीमध्ये शिष्टाई करणार आहे की उमेशला पुन्हा त्यांनी कामावर घ्यावं. दुसरी गोष्ट, उमेशचं वय लक्षात घेता त्याचं वैवाहिक जीवन किंवा वैवाहिक भवितव्य जे आहे ते पण धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर माझी विनंती आहे की उमेशला ज्या पद्धतीनं रंगवलं गेलं आमच्याकडनं, तर निश्चितच त्याचा तो अपराध जर तेवढा होता म्हणूनच ते वापरलं गेलं. पण आता झालं कसं आहे की एखाद्यानं जर आपली चूक कबूल केली आणि त्यांनी जर 10 पावलं माघार घेतलेली आहे तर त्याला फार बडवण्यात काही अर्थ नसतो आणि ती चूक होऊन बसते. शेवटी निर्भय महाराष्ट्र पार्टी कोणाचा जीव घेण्यासाठी किंवा त्याचं भवितव्य पूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी थोडी ना जन्माला आली. जसा हा माणूस जगला पाहिजे याच्या छळाने हा माणूस जगणंच सोडत होता, तर याला जसं जगवलेलं आहे तसं ज्याला पस्तावा येतो, पश्चाताप होतो, अशा उमेशला, आणि जो उमेश पुन्हा दोस्तीचा हात पुढं करतो, पक्षाचं काम करण्याची इच्छा व्यक्त करतो, अशा लोकांना माफ करून पुन्हा आमच्या सोबत काम करायला लावणं हे आमच्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. असे प्रसंग माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याच पार्टीच्या आयुष्यात येत नसावे, तसा प्रसंग आमच्यामध्ये आलेला आहे. तर टोपी घालून आपल्या चांदवडच्या तालुका अध्यक्षांनी उमेश शेळके यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यावा आणि त्यांचा हिशोब टिशोब लक्षात ठेवून त्यांना चांदवड तालुक्याचं खजिनदार म्हणून त्यांना नियुक्त करावं अशी मी त्यांना